जैन संस्कृतीचा प्रचार होणं अत्यंत गरजेचं सूत्र आहे. अहिंसकाला कळाली पाहिजेत या अनुषंगाने आम्ही शिबिराचं नियोजन केलं आणि सोनटक्के सरांना आमंत्रित केले की तुम्ही शिबिरामध्ये या. आणि मग ते शिबिरामध्ये आले. त्यांनी ते शिबिरात अध्ययन केलं आणि मग ते अध्ययन करून समाजाला ज्या प्रदूषण पर्वामध्ये मी काही विद्वान लोकांना पाठवित होतो की समाजाला प्रबोधन करून या. आणि त्याच्यामध्ये आमच्या दीनाजी सोनटक्के हिरिरीनं भाग घेऊन अत्यंत व्यवस्थितपणे मार्गदर्शन त्यांनी केले. आजच्या दिवशी मी माझा परम सौभाग्य समजतो की यांच्या 75व्या महोत्सवामध्ये आलो. मी काही शिक्षक नाही, इंजिनियर आहे, मला काही साहित्यिक बोलता येत नाही विशेष रूपानं, परंतु मला आज बरंचसं ऐकायला मिळालं की शिक्षकाची कशी व्यवस्था असते. मला समाधान वाटलं. देह देवात देव देहात देहात जशी उसात हो साखर, देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर, ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि म्हणूनच त्यांनी एवढं सर्व फार मोठं प्रत्येक व्यक्तीला चांगलं घडवण्याचं काम त्यांनी केलं आहे. आणि आमच्या या सन्मती सेवादल मध्यवर्ती समिती महाराष्ट्रामध्ये 117 शाखा आहेत आणि जैन सिद्धांत प्रसारक मंडळाच्या माध्यमातून मी त्यांना आज एक विशेष रूपानं प्रशस्ती तुमच्या सगळ्यासमोर वाचून दाखवतो. तुम्ही फक्त ऐका. मला काही भाषण करता येत नाही. मी सिद्धांताचा अभ्यास जर केला त्याच्यावर मी बोलू शकतो. अमृत महोत्सव संयोजन समिती, छत्रपती संभाजीनगर, माघ शुद्ध पौर्णिमा, रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026. परमपूज्य आचार्य श्री 108 आरणंदी महाराज व परमपूज्य मुनिश्री 108 चिन्मयसागरजी महाराज तथा समस्त त्यागिनांच्या आशीर्वादाने धर्मानुरागी प्राध्यापक डॉक्टर आदिनाथजी सोनटक्के जैन यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील मौजे गणेशपूर तालुका वसमत या गावी 2 फेब्रुवारी 1951 साली झाला असून प्राथमिक शिक्षण त्याच भागात झाले. त्यानंतर आपण MA PhD हिंदी या ठिकाणी आपण PhD हिंदी पारंगत, B.Ed संस्कृत शास्त्री पदवी धारण करून बहिर्जे स्मारक विद्यालयामध्ये वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी अध्यात्मक म्हणून जवळजवळ 40 वर्षाची अखंड निस्वार्थी सेवा दिली. या सेवा काळात आपल्या निरंतर परिश्रमाने आपले जीवन समर्पित करून दुसऱ्याचे जीवन फुलविण्याचे कार्य केले. त्यामुळे आपल्याला अँथनी फर्नांडिस पुरस्कार, अखिल भारतीय हिंदी निबंध परिनिर्मिता पुरस्कार, वसमत नगर भूषण पुरस्कार, गुरु गौरव पुरस्कार, डॉक्टर आंबेडकर पुरस्कार, राष्ट्रीय एकमता पुरस्कार, परभणी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षण पुरस्कार, नवनीत महाराष्ट्र राज्य गुणिगर रत्न गौरव पुरस्कार प्राप्त करून आपण आपले जीवन सार्थकी केले. याच काळात आपण प्रकाशनी केले. तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रातील संस्थेचे अध्यक्ष सचिव पदे भजविली तथा सदस्य म्हणून आपण सामाजिक सेवा केली. जैन तत्वज्ञानाचा अभ्यास करून पर्वतिथीला अनेक ठिकाणी जाऊन समाजाला धर्मप्रबोधन करून समाजात अहिंसादी तत्वे रुजवण्याचे जे कार्य केले ते स्वर्ण अक्षराने अंकित करण्यासारखे असून अविस्मरणीय आहे. आम्ही आपल्या या अद्वितीय कार्याबद्दल श्री दिगंबर जैन सिद्धांत प्रसारक मंडळ, कासा शिशी तथा सन्मती सेवादल मध्यवर्ती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं निष्काम कर्मयोगी या पदवीने सन्मानित अनुकृत करीत आहोत. आपला आदर्श आपल्या आमच्यासाठी आणि देशासाठी, देशातील समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहो. या प्रसंगी आम्ही आपल्या प्रती शुभेच्छा व्यक्त करून आपला सुदंड आयुष्य देव लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.